धुले के मोगलाई इलाके में महिलाओं को देखकर गंदे इशारे करके महिलाओं को छेड़ने का मामला सामने आया है। इस हैवानियत भरा घटना से गुस्साए इलाके की महिलाएं बड़ी संख्या में सिटी पुलिस में केस दर्ज कराने के लिए इकट्ठा हुई थी, लेकिन केस दर्ज कराने गई महिलाओं की बात पुलिस ने नहीं सुनी तो महिलाएं और नागरिक एसपी से मिले और एसपी ने केस दर्ज करने का ऑर्डर दिया। आखिरकार 6 घंटे की जद्दोजहद के बाद गंदे इशारे करने वाले संतोष दामोदर के खिलाफ केस दर्ज हुआ। धुले में हुए इस अजीब घटना से महिलाओं की सुरक्षा का मुद्दा एक बार फिर सामने आ गया है। महिलाओं का आरोप है कि पिछले कई दिनों से इलाके में महिलाओं को देखकर लगातार गंदे इशारे किए जा रहे थे, लेकिन दामोदर की हरकतें बंद नहीं हुई तो इलाके की एक महिला ने गंदे इशारे करने की हरकत अपने मोबाइल फोन में कैद कर ली। इसीलिए इलाके की महिलाएं नागरिकों के साथ गुस्से में संतोष दामोदर के खिलाफ केस दर्ज कराने के लिए सिटी थाने पहुंच गई, लेकिन वहां भी केस दर्ज करने में आनाकानी होने पर महिलाएं सीधे एसपी के पास पहुंच गई। एसपी ने वीडियो देखने के बाद तुरंत केस दर्ज कराने का आदेश दिया। हालांकि 6 घंटे की मशक्कत के बाद सिटी थाने में संतोष दामोदर के खिलाफ केस दर्ज हुआ। इस समय बड़ी संख्या में इलाके की महिलाएं, पुरुष और युवा मौजूद थे। मी मोगलाई फुले नगर धुळे इथं राहते। 8-10 दिवसापासून तो माणूस एकदम गंदे इशारे करत होता, तरी म्हणत होता नको बा नको, काही असे इशारे वगैरे करत होता, एकदम गंदे एकदम खाली लेवलचे इशारे करत होता। तर त्या दिवशी काल जास्तच संध्याकाळी 7 वाजता जास्तच गंदे इशारे करायला लागला। तर मी माझ्या मिस्टरांना कॉल केला तर माझे मिस्टर बोलले की बा तू काहीच नको करू, तू तुझे व्हिडिओ कॉल लावून दे, व्हिडिओ कर, तो व्हिडिओ कॉल लावून दे आणि तो व्हिडिओ झाल्यावर कट करून दे आणि घरात निघून ये। माझी घर झाडत होते, त्याचे खूप गंदे इशारे होते, खूपच खाली लेवलचे इशारे होते। काय त्याचं नाव काय? संतोष दामोदर। खूपच दिवसा 15 दिवस होऊन गेले, 15 दिवसापासून घाण इशारे करत होता तो, पण काल खूपच जास्त घाण इशारे केले। हो केली। काय मागणी आहे तुमची? गुन्हा दाखल करायचा, पण गुन्हाच घेत नाही ते आमचा। तरी सगळ्या गल्लीमधल्या बाईंना पण त्यांनी खूपच त्रास दिलेला आहे, खूपच केलेलं आहे त्यांनी। गल्लीमधल्या प्रत्येक बाईला विचारून घ्या, कोणाला नाही तर कोणाला त्यांनी तसं केलेलंच आहे। तर माझ्या सासू सासऱ्यांना देरला सांगितलं मी तर की बा असं झालं बा माझ्यासोबत, तर ते घरी गेले त्यांच्यावाल्या, तर त्यांनाच हल्ला केला। मिरची कुठे फेकली, कुठे माझ्या सासूला, कुठे दंड्यांनी मारलं, कुठे काय, पण कोणीच नव्हतं तिथं। ते 3च जण गेले फक्त। पोलिसांचं म्हणणं आहे की बा क्रॉस केस करा बा, म्हणजे त्यांना पण घ्या यांना पण घ्या, दोघांना मध्ये घ्या असं म्हणतात।